नमस्कार. ॲडवाईसच्या आईच्या कारवाईन तुमकां सगळ्यांक येवकार. आयज आमच्या स्टुडियोन आसात ॲडवोकेट जयंत मुळगांवकर आणि आयज आमी डिस्कस करतले एकच कायदो एकच देश एकच कायदो या संदर्भात. दोतर तुमचें स्वागत. दोतर म्हाका एक सांगात, आमच्या देशान आता कितले कायदे अस्तित्वात आसात? म्हणजे एक कायदो सगळ्यांक एकच कायदो लागू जाता, सिव्हील युनिफॉर्म कोड? हय, बरेचशे कायदे असे आसा जे युनिफॉर्मली सगळ्यांक लागू जाता. जर कॉन्ट्रॅक्ट एक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स एक्ट, सगळे तरेतरेचे कायदे आसात जे प्रॉपर्टी संबंधान डील करतात आणि बाकीच्या वेव्हार मनशा मदली. तो कायदो वेगवेगळ्या राज्यांक जे सेंट्रल एक्ट्स आसा ते वेगळे ना. हिंदूंक वेगळो ना, मुसलमानांक, क्रिस्तांवांक, पारशांक वेगळो ना. एकूच कायदो आसा. कायदे वेगळे आसात पळय ते फक्त ताका पर्सनल लॉज म्हणटात, फॅमिली लॉज म्हणटात. जे कायदे परंपरेन पयलीं पासून आयल्या पळय ते दर्या एका शास्त्राचेर, खंयच्या तरी धार्मीक पुस्तकाचेर किंवा परंपरेन आयिल्ले कस्टम म्हणटात ते, ट्रेडिशन्स इंग्लिशीन म्हणटात, तांचेर जे बेजीस आसात ते कायदे वेगळे आसात. आनी तूं जेन्ना विचारता तेन्ना तुजें डायरेक्शन म्हाका दिसता अशें की आमचें आर्टिकल 44 आसा कॉन्स्टिट्युशनान, डायरेक्टीव प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणून आसा, चॅप्टर 4 ऑफ द कॉन्स्टिट्युशन. तातूंत हें कलम 44 आसा. तातूंत सांगलां की डायरेक्टीव प्रिंसिपल्स म्हणजे मार्गदर्शक तत्वां. म्हणजे तुवें कोर्टान वचून येता आनी कोर्टाक सांगून येताचे आमचे मूळभूत हक्क, मुळावे हक्क आसा, ताच्या खातीर आमी कोर्टान वचून सांगूं येता म्हजो हक्क हक्काक बाधा आयली, सरकारान हाडली म्हणून म्हाका न्याय दी म्हणून डायरेक्ट हायकोर्टान, सुप्रीम कोर्टान वचूं येता. तशें डायरेक्टीव प्रिंसिपल्साचें न्ही, ती एक मार्गदर्शक तत्वां. सरकारान हाजे फुडें किंवा पार्लमेंटान जी तत्वांच्या हाजेर फुडें चलचें ती मेळोवपा खातीर प्रयत्न करचो म्हणून ही आमच्या हातून आसा. ती खंयच्याच पार्लमेंटान, खंयच्याच सरकारान आडनदर करूं जाय तांचे कडेन, पूण तुमी एनफोर्स करूंक शकना, कोर्टान वचूंक शकना. मूलभूत अधिकारां संदर्भात तुम्ही जे सांगले ते दोतर लक्षात आयले. पूण आतां म्हाका एक सांगात, युनिफॉर्म सिव्हील कोड जाका आमी म्हटले, आज सगळ्यां कडसून मागणी जाता की युनिफॉर्म सिव्हील कोड आसपाक जाय. म्हणजे मुळात कितें आसपाक जाय आनी लोक कित्या खातीर मागतात, आनी आसले जाल्यार ताचो फायदो कितें, नासले जाल्यार कितें जातलें म्हणून तेच सांगतालो तुका. युनिफॉर्म सिव्हील कोड म्हणजे आर्टिकल 44 कितें म्हणटा, द स्टेट शाल एन्डेवर टू सेक्युअर युनिफॉर्म सिव्हील कोड फॉर इट्स सिटिजन्स थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे सरकारान जाता इतले प्रयत्न करचे की हो सिव्हील लॉ आसा पळय तो सगळ्यांक एकेच तरेचो आसचो म्हणून प्रयत्न करचे. तो केन्ना करचे, कितले वर्सां करचे, कशा तरेन करचे हें सांगूं ना. तो कायदो कसो आसचो तेंय सांगूं ना. इतलेंच म्हणलां तें. म्हणटकूच आनी जेन्ना सिव्हील लॉ म्हणटा पळय तुका सांगलें ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट, प्रॉपर्टी संबंधान, कॉन्ट्रॅक्ट एक्ट हे सिव्हील लॉज, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्ट हे सिव्हील लॉज. ते सदांच आतां युनिफॉर्म आसाच. जे पळय आसा ते पर्सनल लॉ म्हणटात किंवा फॅमिली लॉज म्हणटात ते, म्हणजे लग्ना संबंधाचे, वारसा हक्क, सक्सेशन, डिवोर्स आसप नासप कशे तरेन जावप, लग्न मोडपा संबंधान, एडॉप्शन भुरग्यांक पोसून घेवपाचें ह्या संबंधान,
तें आसचें काय नासचें, जाल्यार आसचें जाल्यार कशें आसचें, हे सगळें जें आसा हे जें आसा तें परंपरेन कितलींशींच वर्सां प्रत्येक कम्युनिटीचे वेगवेगळे आशिल्ले त्या प्रमाणे ते चलता. ते तातूंत युनिफॉर्मिटी हाडची म्हणून सिवील लॉचो कॉन्सेप्ट आर्टिकल 44 आसा पळय तो फक्त ह्या सिवील लॉ संबंदां. बाकीचो सिवील लॉ हो कॉमन आसाच, युनिफॉर्म आसाच. दोतोर हांगा एक प्रश्न विचारूंक दिसता. जेन्ना आमी विचार करता संपूर्ण भारता संदर्भात आणि फक्त गोव्याच्या संदर्भात, तर गोव्यान जो फॅमिली लॉ आसा आणि भारतान जो हिंदू हाच्यात फरक आसा. आणि तुमकां कशें दिसता की गोव्यांचो हो कायदो फॅमिली लॉ हो योग्य आसा काय भारतान जो चालला हिंदू लॉ तो सारको जाता? पळय खंयचो कायदो योग्य आनी अयोग्य म्हणटा पळय तें ठरप मातशें कठीण. प्रत्येक कायद्यान कितें घेवपा सारकें आसता, कितें न घेवपा सारकें आसता. बरेचश्यो गोश्टी परिस्थिती प्रमाणे आसता. आनी गोंयांतलो पळय आनी दुसरी गोश्ट म्हणजे आर्टिकल 44 युनिफॉर्म सिवील कोड म्हणटा, कॉमन सिवील कोड म्हणटा. कॉमन म्हणजे सगळ्यांक एकूच, युनिफॉर्म म्हणजे सारको एक सारको अशें जालें. तातूंत कांय तुमी युनिफॉर्म घालतात भुरग्यांक स्कुलान बिलान ते एका सारकें एक तरेचे शर्ट पॅन्ट तशा परेन एक कायदो. पयलीं म्हणजे असो कायदो करूं येता. कायदोय जर तुमी युनिफॉर्म केलो जाल्यार तातूंत थोडीं एक्सेप्शन्स, खंयचे तरी कस्टम्स, युसेजीस हांकां कितें तरी रिजर्वेशन दिल्या शिवाय युनिफॉर्म कायदो करूं येता काय कितें डावटफूल. आतां आमचोच कायदो पळय, जेन्ना डिस्कशन जाता राष्ट्रीय संदर्भान तेन्ना खुबदां गोंयच्या कायद्याचो उल्लेख जाता. तोखणायन उल्लेख जाता. एकूच राज्य सबंद देशांत युनिफॉर्म कायदो आसा. युनिफॉर्म कायदो आसा ताजो हिंदू, क्रिस्तांव, मुसलमान सगळ्यांक तोच कायदो लागता. बऱ्याच प्रमाणान खरें, पूण तो सामको युनिफॉर्म आसा असो म्हणून पयलीं म्हणजे सिवील कोड गोंयच्या संदर्भान पयलीं आशिल्लो 62 पयलीं, म्हणजे 61 आमचे गोंयची मुक्ती जाली हेजे पयलीं. तो सिवील कोड, कॉमन सिवील कोड कंप्लिटली डिफरंट कॉन्सेप्ट. म्हणजे असो तो आमच्या गोंया बाकीच्या भारतांत ना. तो सिवील कोड म्हणजे कंप्लीट कोड, जाका आमी कॉन्ट्रॅक्ट एक्ट म्हणटात किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट म्हणटात. खंयच्याय हाजो सिवील कोड आसा पळय तो एका कोडान तें आशिल्लें. आतां जेन्ना हे कायदे आमचे आयले, गोंयान एक्सटेंड केले, तेन्ना हे कायदे मागीर तातले भोवतेक कायदे आतां अस्तित्वान ना. कित्याक तांचे हे दुसरे कायद्याचे संबंद भारतान आसा तेच आमच्या गोंयान आसा. पूण उरल्याचे कायदे ते पर्सनल लॉज किंवा फॅमिली लॉज ह्या संबंदान थंय बऱ्याच प्रमाणे युनिफॉर्मिटी आसली तरी मागीर पळय थोड्यो गोश्टी ज्यो हिंदू लॉज एंड युसेजीस म्हणून परंपरेन जे ट्रेडिशनली थोडे हिंदूचे आशिल्ले रीतिरिवाजाप्रमाणे त्या संबंदान रिती रिवाजा थोडे कायदे अशे आसात ते फक्त कॅथलिकांक लागतात. कॅथलिकाचेरूय अडखळी आशिल्ल्यो. कित्याक डिवोर्साचें प्रोविजन 1974 पर्यंत कॅनॉनिकल मॅरेज जर आसा जाल्यार तुका डिवोर्स कॅथलिकाक घेवंक मेळनाशिल्लो कोर्टान. 1974 आमच्या ज्युडिशियल कमिशनान जजमेंट दिलो. तातूंत म्हणलें की इट इज अनकॉन्स्टिट्युशनल, डिस्क्रिमिनेशन ऑन द बेजीस ऑफ धर्माच्या बेजीचेर. म्हणून आज कॅथलीक कोर्टान वतात. पूण जर म्हणून तूं टॅक्स्ट पळयशी जाल्यार हातूंत अशे थोडे थोडे गोश्टी आसा की शिवाय आतां आमी दमण दीव आमच्या हाजो भाग ना, पूण दमण आनी दिवच्या संदर्भान कितलेशेच अशे कायदो आशिल्लो. आतां एकूच फरक की भायर कस्टम्स एंड युसेजीस वे नॉट कॉडिफाय करून आशिल्ले. हांगा ताणें ताका एक सॉर्ट ऑफ कॉडिफिकेशन केल्लें
कस्टम्स अँड युसेजीस तुमकां पुस्तकानूच मेळटा हे कस्टम्स अँड युसेजीस. आनी एक गोश्ट एडॉप्शन अंडर कस्टम्स अँड युसेजीस भुरगो दत्तक घेवपाचो पोसून घेवपाचो कांय प्रमाणान हिंदूंक तांच्या हाजे प्रमाणे रायट मेळ्ळो तो कॅथलिकांक ना. म्हणटकूच इट्स नॉट अ कंप्लीट युनिफॉर्म कोड. देर आर सम एक्सेप्शन्स बट बाय एंड लार्ज येस. तुम्ही वचत हांगा वचत जाल्यार पळयचे जाल्यार एक सर्टन म्हणजे इतलें म्हणटा आसा की बायलेच्या कन्सेंटान इन सर्टन सर्कमस्टन्सीस हिंदू दादल्यान दुसरी बायल नॅशनल चॅनलार त्या संबंदान डिस्कशन जाल्लें. पण अशे गोश्टी आसात ना अशें न्ही. युनिफॉर्मिटी म्हणटा ती तशी सामकी युनिफॉर्मिटी ना. ती कितें आसा पळय हे कायदे पळय आसा ते सक्सेशन मॅरेज बिरेज म्हणटा पळय तातूंत सामाजीक एलिमेंट आसता भावनात्मक भावनेचो हें आसता. पीपल आर पॉझेसिव्ह अबाउट इट. जेन्ना हिंदू कोड बी लायलें पयलीं तुमी जर मातसो इतिहासान वचून जर पळयत रोखडे कॉन्स्टिट्युयंट असेंब्लीन डॉक्टर आंबेडकरान हिंदू कोड हाडपाचो प्रयत्न केलो. ताका विरोध जालो मोठ्या प्रमाणात विरोध जालो. तुमकां आतां जर म्हणून पळयशी जर जे लोक आज युनिफॉर्म सिवील कोडाच्या हातूंत सगळ्यांत चड मोठ्यान उलयतात तांचे आयडियोलॉजिकल हे म्हणटात ते त्यांचे ते आज सक्सेस वैचारिक बैठक जी आशिल्ली ह्याची वैचारीक बैठक तांचे बसून तांणी घेतल्या तेच ताचे कडवे विरोधक आशिल्ले. इतिहासाची पानां काडीत जाल्यार तुमकां मेळटलें. पूण मागीर तें हळू कोड करच्या जाग्यार एक एक्ट करून हळू थोडे रिफॉर्म हिंदूच्या हातून हाडले. हां आतां अनफॉर्च्युनेटली म्हणजे हिंदू कोड जाल्यार हिंदूचें डेफिनेशन वायड खूब विस्तारून गेला त्या हातून. म्हणजे साधारण नेगेटीव एक्सक्लुजन जो क्रिश्चन न्हय जो मुस्लीम न्हय जो पारशी न्हय जो ज्यू न्हय तो हिंदू. पूण तातूंत सीख आयले बौद्ध आयले जैन आयले वीरशैव आयले लिंगायत आयले जांकां एखाद्रें आपल्याक हिंदू म्हणिल्ल्या आवडना बरेचशा लोकांक ते पसून ह्या कायद्या प्रमाणे हिंदू. म्हणजे जवळ जवळ तुवें म्हणूं येता की शाल एन्डेवर टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटिजन्स अबावट 4/5 म्हणजे 80% परस चड लोकांची कवरेज ह्या कायद्यान जाली. पूण थंय एक आसा की थंय बसून बरेच कडेन हिंदू कायद्यान बसून एक्सेप्शन्स आसात. सगळें इनहेरिटन्स सगळ्यांक सारकें ना. तुम्ही तामिळनाडू किंवा केरळच्या हाका सक्सेशनाच्या हातून वेगळे थोडे आसा. पश्चिम बंगालात वेगळे आसा. म्हणटकूच ह्यो थोड्यो गोश्टी केन्ना केन्ना करच्यो पडटा. म्हणजे युनिफॉर्मिटी बाय इट सेल्फ इज नॉट अ वर्च्यू. पण हांगा एक प्रश्न विचारायचो दिसतो. आता हो जे कायदे आसात हे काश्मीराक सुद्धा लागू जातात की 370 धारा जी आसा ह्याच्या कारणान थंयसर कितें अडखळो येयला? काश्मीरचो प्रश्न वेगळोच प्रश्न न्ही. आर्टिकल 370 आमी काश्मीर सोडून बाकीच्या भारताचेर उलोवया. आर्टिकल 370 आसचें काय नासचें ह्या आतां. पण जेन्ना आमी त्या संदर्भात विचार करता की युनिफॉर्म सिव्हिल कोड तेन्ना गोवा पॉंडेचेरी सिक्कीम 1970 सालान जो भारतान विलीन झाला हे जे राज्य आसात किंवा हे जे प्रदेश आसात हांकां तो युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलो जाल्यार कितपत योग्य जाता? युनिफॉर्म सिव्हिल कोडा कडेन आमी एक पयलें पावल पसून एक्सेप्ट दॅट तुका हांवें पयलीं सांगलें तेचे हिंदू कोड करून जें केलां पळय ताजे फुडें पावल घालूंकूच ना न्ही. म्हणटकूच तो आनी युनिफॉर्म सिव्हिल कोड कसो आसतो तेंय बी कोणें स्पश्ट चित्र आमचे कडेन मांडलेलें ना. तूं जर पळयशी फक्त जम्मू आनी काश्मीरचो प्रश्न ना. कॉन्स्टिट्युशनांत आर्टिकल्स आसा 371A नागालँड संबंदान 371G म्हाका दिसता मिझोराम संबंदान सगळे नॉर्थ इस्ट हाच्या संबंदान नागालँड मिझोराम त्रिपुरा मणिपूर हे सगळ्या देश हातून पार्लमेंटाक हक्क ना तांचे प्रॅक्टिसीस तांचे ह्या संबंधान करपाक अनलेस थंयच्या विधानसभेन ताका संमती दिल्या शिवाय. बरोबर. पळय देश येदो व्हडलो आमकां सब कॉन्टिनेंट म्हणटात तरेतरेचे लोक आमच्या हातूंत रावतात
युनिटी ऑफ द देशाची एकता दवरपाक कायद्याची युनिफॉर्मिटी इज मे नॉट बी द आन्सर. तांकां सांबाळपाक दुसरे भशेन करचें पडटा. म्हणटकूच त्या खातीर तांचे यू कॅनॉट इम्पोज. तुवें अशें वयल्यान थंय हें करून म्हणटकूच देशाची जर म्हण आमकां युनिफॉर्मिटी नॉट एट द कॉस्ट ऑफ द इंटिग्रिटी ऑफ द कंट्री. युनिफॉर्मिटी विल नॉट नेसेसरिली ब्रिंग द इंटिग्रिटी ऑफ द कंट्री. देशाची एकात्मता ही एकात्म कायद्याने येतलीच अशी काय ना. आणि एकात्म कायदो नाही तो. युनिफॉर्मिटी म्हणजे हांव नकळो एकात्म हे ते बरोबर शब्द आल्या. पूण तातूंतल्यान जर म्हणून आमच्या एकात्मतेक बाधा येता जाल्यार म्हाका दिसता युनिफॉर्मिटीची मातशी बदल करणे आवश्यक आसा किंवा ती सैल करणे आवश्यक आहे. हय, सैल न्ही. हांव म्हणटा ताजी प्रायोरिटी कमी जातली आनी एकात्मतेची चड जातली. दोतोर हांगासर एक घेवया एक धाकटुलो ब्रेक. 2च मिनटान परते मेळपाचे. A golden opportunity to clear your gold loans to avoid gold auctions. A name to save your name. Ratna Gold. We release your pledge gold. We purchase gold at online market rate. Testing of gold in most transparent manner. Offer an instant cash. Purity test by imported machines. The whole transaction is confidential. Ratna Gold. Shop number 12, Sujay Apartments, 18 June Road, Panjim, Goa. 0832 222 0922. नमस्कार. ॲडवाईजच्या कार्यावळीन परतो तुमकां येवकार. आयज आमच्या वांगडा आमच्या स्टुडियोन आसात ॲडवोकेट जयंत मुळगांवकर आणि विशय आसा कायद्याचो युनिफॉर्म सिव्हिल कोड. दोतोर आता तुम्ही म्हटलें अशें की देशाच्या एकात्मते खातीर युनिफॉर्म सिव्हिल कोड येवपाक जावो अशें कांय ना. ताका एक दुय्यम स्थान जरी आसले, जर एकात्मता अबाधित दवरपाची आसात जाल्यार ती घेवपाक हरकत ना. बरोबर. हांव तुका सांगू, युनिफॉर्मिटीच्या परस कायद्यान सुदारणा हाडप, रिफॉर्म हाडप आसा त्या कायद्यान. पण हिंदूच्या हातून आमी तें केलें, सुरवातीक केलें. बायलांक हक्क नाशिल्ले. कदाचित आमचो फायदो मुसलमानाच्या कायद्या परस क्रिस्तांवाच्या कायद्या परस फाटल्यान आशिल्लो ह्या बाबतींत. चलयांक हक्क नाशिल्ले, चलयांक डायवर्साचो हें नाशिल्लो, बायलांक वाट नाशिल्ली. खुबश्या गोश्टी ज्यो त्या वेळार केले तरी आज समाजान एक्सेप्ट केल्या. पूण ते रिफॉर्म्स तें जालां, तें सगळें जावना, अजुनूय इक्वॉलिटी किंवा हें येवना. पूण केलें न्ही. तेच दुसऱ्या कायद्यांनी, पर्सनल कायद्यान जावंक जाय आशिल्लें, जावपाची गरज आसा. जेन्ना आमी कांय म्हणजे स्पश्ट खुबदां उलयनात, पूण जेन्ना म्हणटात आमी की युनिफॉर्म सिव्हील कोड जावंक जाय म्हणून, तेन्ना मुख्य टार्गेट आसता पळय तो हांगाचो मुसलमान समाज. आनी सगळ्यांत चड लोकांक खबर आसता पळय तें हें
की तांकां 4 बायलो करपाचो अधिकार आसा. बाकीच्यांक बायगामी. पयलीं आमच्या हिंदून पॉलिगमी वॉज परमिटेड. पूण दॅट इज नॉट द ओनली क्वेश्चन. देर आर अदर एस्पेक्ट्स ऑफ द मॅटर. हिंदूचे आतां हिंदू अनडिवायडेड फॅमिली आसा, को पर्सनरी आसा आनी कितें आसा. प्रत्येक कडेन म्हणजे युनिफॉर्मिटी हाडली जाल्यार खुबश्यो गोश्टी काडच्यो पडटा प्रत्येकाच्या दृश्टीन. दुसरें, हांगा खरीच गरज आसा. शाहबानूच्या केसीन मेंटेनन्साचो प्रश्न आयलो बरोबर 125. तेन्ना सुप्रीम कोर्टान म्हणलें की तुमी कॉमन सिवील कोड हाडपाचें करा. मागीर कितलेशेच जजमेंट आयले. पूण जाता अशें की थंय आमची पॉलिटिकल वील जें करूंक जाय तें करूंक ना. केन्ना केन्ना अशें दिसता की आतां मुस्लीम ह्या समाजार कितके तरी अन्याय जाल्ल्या भशेन दिसता. कित्याक की पळय इतकी भीषण गरिबी आसा, दारिद्र्य आसा, तांकां शिक्षण मेळ्ळें ना, तांकां अजून पर्यंत कसलीय म्हणजे ती चड करून जे लेडीज आसात मुस्लीम लेडीज हांचेर तर सारको तुवें म्हटलें अशें आतां शाबानो केसेन तांकां पोटगी सुद्दां मेळना. 4 लग्नां केली जाली, 4 लग्नानंतर तलाक केल्यार तांकां लग्नां जाता तशी ना. पूण म्हणटा ते बरोबर. सक्सेशन हे बी प्रश्न निर्माण जाता. त्या कारणान ते चेंज करणं अत्यंत आवश्यक आसा. अत्यंत आवश्यक आसा. तेंच म्हणटा हांव तुका. तूं म्हणटा तें एकदम बरोबर की आतां जेन्ना हे म्हणटात की मायनॉरिटीचें प्रोटेक्शन किंवा मायनॉरिटीचे रायट्स कांय गोश्टी लक्षांत दवरूंक जाय की आमी फर्मली हें सांगूंक जाय. युनिफॉर्मिटीचो विचार म्हाका दिसना की युनिफॉर्म सिवील कोड हें आतां रोखडेंच काडून तें सगळ्यांचेर एकदम तुमी करता. एक केलोय जाल्यार तो एक ऑप्शनल म्हणून दवरता. आंबेडकरान तेन्ना म्हणिल्लें की एक ऑप्शनल कोड करचो म्हणून. ताका म्हणजे खंयच्याय धर्माचो मनीस त्या कोडान आपलें म्हणून येता की हांव ह्या कोडा सकयल स्पेशल मॅरेज एक्ट आसा पळय तसो. पूण आतां युनिफॉर्म सिवील कोडाच्या जाग्यार तूं म्हणटा तें एकदम बरोबर. जेन्ना हे आमचे पॉलिटिशियन्स किंवा सरकारां म्हणटात की ना मायनॉरिटीचें तांणीच ठरोवपाचें, खंयचो तरी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्ड तो ठरयतलो, थंय कोण तरी मुल्ला मौलवी कोण तरी बसतात ते ठरयतले, हें बरोबर दिसना. पयलीं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आमचें सुप्रीम. जे कायदे आसा ते कॉन्स्टिट्यूशनाच्या लागून आसा काय ना, जे लागना ते भायर पडूंक जाय खंयच्याय धर्माचे आसूं. दुसरी गोश्ट, तो अधिकार पार्लमेंटाचो किंवा त्या एसेंब्लीचो. तिसरी गोश्ट, तुमी मायनॉरिटीचे हक्क सांबाळटात म्हणजे कोणाचे हक्क सांबाळटात. मायनॉरिटींतले सगळ्यांत चड ऑब्स्क्युरंटिस्ट म्हणटात तशे जे सामके ते आपले पावर दवरून बरोबर तांकां हे दवरतात. तांचे हक्क म्हणजे ते मोठ्यान उलयतात म्हणून ते मुसलमाना खातीर उलयतात किंवा ते खंयच्याय धर्मा खातीर उलयतात, त्या कम्युनिटी खातीर उलोवप हें चूक. तें जावंक जाय तें अशें की तूं म्हणटा तें बरोबर की जेन्ना मुस्लीम कम्युनिटी म्हणटा जाल्यार अर्दे लोक लेडीज आसतात, बायलां असतात. बायलांचे हक्क कोण पळयतलो. आनी समजा बायलां आपले हक्क मांडूंक शकतात काय कितें. एक शाहबानू सुप्रीम कोर्टान गेली, सुप्रीम कोर्टान कितें जजमेंट दिलो, त्या जजमेंटा उपरांत तो हें करपाक आमच्याच सरकारान राजीव गांधीच्या वेळार असल्या मुसलमानाचे जे ठेकेदार हे कोण आसा पळय तांचे खातीर दुसरो कायदो हाडलो. ही गजाल आसा पळय तेन्ना तुमी अन्याय करतात. आनी दुसरी गोश्ट म्हणजे मॅन्डेट ही की तुमी जरी त्या समाजांतल्यान डिमांड आयलो ना तरी हे पार्लमेंटाचें कर्तव्य, सरकारचें कर्तव्य की ताका जस्टीस करप म्हणून न्याय दिवपाक जाय तांकां. न्याय दिवप, सोशल जस्टीस, इक्वॉलिटी, सामाजीक न्याय हे आमची मूळ तत्वां. ते आमच्या प्रिएम्बलान आसा. ताका आमची लागणूक, सरकाराची लागणूक, संसदेची लागणूक ते हाडूंक जाय. म्हणटकूच आतां परिस्थिती अशी जाल्या की दीज आर सेक्युलर व्हॅल्यूज. धर्मनिरपेक्ष आमच्या कॉन्स्टिट्यूशनान आसा, संविधानान आसा. आनी जे लोक आपूण धर्मनिरपेक्ष म्हणटात, सेक्युलर म्हणटात, तांणी हाचो फाटपुरावो करूंक जाय आशिल्लो. अगदी बरोबर. ते फाटल्यान सरल्यात. आनी जांचे धर्मनिरपेक्षते खातीर कांय पडूना
तो जो व्हॅक्यूम कसो जाला तातूंत ते भितर सरल्यात आनी ते म्हणटात ना तुमी हिंदू खातीर केलें हो तांची एटिट्यूड इज मे बी रॉंग बट दे मे बी सेईंग द रायट थिंग Correct. ह्या लोकांनी सांगूंक जाय आशिल्लें. एक्झॅक्टली. आता उदाहरणार्थ 1974 सालान तुम्ही म्हणले तसे क्रिश्चनांचं डायव्होर्स संदर्भात कायदो येयलो, कायदो येवना पण ते कायदे स्वरूप पलटले. जजमेंट आयलो Correct. रुलींग आयलो. म्हणजे त्याच्या कारणान तो तांकां लागू झालो. हय. पण हे मुस्लिम स्त्रियांक किंवा त्याच्यानंतर त्यांचे वारसदार आहात, भुरगीं आहात, मुस्लिम भुरगीं, तांकां अधिकार मेळना, त्यांच्यावर तो अन्याय जाता. या संदर्भात ते अत्यंत बदल करपाक जाय. नाही हांव मुस्लीम कायद्या संबंदान हांव तुका चड उलोवंक शकना कित्याक म्हाका तातूंतलें व्हडलें खबर ना. पूण तूं म्हणटा तें बरें. जर सामाजीक बायलांचेर अधिकार जाता अशें दिसता जर बायगामीच्या विरुद्ध कायदो ना बाकीच्या हांकां आसा आनी कितल्याशाच इस्लामीक देशांनी हो कायदो केला आमकां खबर आसा. पूण फक्त ते हांगा एक देश तातूंत मायनॉरिटी म्हणून तांकां हो कायदो आमच्या देशांत करप ना हें बरोबर न्ही. बरोबर. म्हणटकूच बायलांक अधिकार मेळप मुस्लिम्स आर अ मायनॉरिटी वर खंयचीय मायनॉरिटी आय एम नॉट सेमींग मुस्लिम्स तशेंच तातूंत बायलो ह्योय मायनॉरिटी करेक्ट. आनी तांकां हक्क मेळप ही गरजेची गोश्ट आनी तें करप हें कर्तव्य सरकारचें आनी संसदेचें. तर तुम्ही हांगा आयलेत आनी आमकां ही एक माहिती दिली, या बद्दल तुमचे आभार. ह्या तुमचेय आभार. या सर्व डिस्कशनात तुमकां फायदो जातलो, तुमकां कळटलें अशी आशा व्यक्त करता आणि हो कार्यक्रम सोंपलो म्हणून देव बरोबर म्हणटा.